आपला नाश्ता इलेला असा पुरी भाजी, मिक्स पुरी भाजी नाश्ता करतलो आणि आपण आता बीचला जातलो मासे लिलावा. नमस्कार गाववाल्यांनो, आज मासे गावतो वार असा त्याच्यामुळे आपण आज मासे मार्केटकडे येलेले असो बीचवर. आता मासे लिलाव चालू असं सकाळचे 7 वाजलेले असत. सूर्य थोडं उगावलेलो असा त्याच्यामुळे आता मासे काय इले ते आपण बघतलो आणि त्याचे दर पण बघतलो. कारण आता सध्या नाताळ झालेलो असा आणि आता 31 जवळ येतात त्याच्यामुळे पर्यटकांनी खूप मासे घेऊन गर्दी केलेली आहे. तेव्हा आता आजच्या ब्लॉगमध्ये तुमका माशाचे काय दर असतात आणि काय मासे उपलब्ध असतात ते बघू गावतले. चला जाऊया. सुरमई बघा कशी कापतात ती. सुरमई असा, स्प्रॉन्ज असा. सुरमईचा दर सांग. 800 रुपये किलो सुरमई हो. आणि स्प्रॉन्ज 450. कॅटेगरी खायची आहे? गवलीचा अजय मटकर. अजय मटकर. हा अजय मटकर चालू चालू आणि कॅटेगरी सांगूची लागता. गावाल्यान चालू चिंगू असा 450 रुपये किलो. आजचा दर जरा थोडंसं जास्त असा फक्त कारण आवक कमी असा आणि घेणारे खूप असतात त्याच्यामुळे. चालू स्प्रॉन्ज असा ही बघा. दर्शा रॉकी डिसोजा फ्रेम मध्ये स्प्रॉन्जचो 450 रुपये किलो. बाकी नाही कुठचे. बाकी पापलेट संपली, सुरमई एकच शिल्लक. पापलेट संपला. संपली. आपल्या गावाला उशीर झालेलो असा पापलेटा संपलेली असो. ही टायनी हा. टायनी कशी 200 रुपये किलो. आता इकडे ह्या असत पापलेटा कशी गो 1000 रुपये किलो. स्वस्त असत इकडे पापलेटा. एक लवकर येऊ का आपण त्याच्यासाठी. 1000 रुपये किलो नाहीतर दर 1200-1500 रुपये दर असतात. आणि ही या असं चालू चिंगू असा. ही चिंगाचो काय दर हा 450 रुपये दर एकच असा सगळीकडे. गावाल्यानू फ्रेम मध्ये दिसतं तो राजू कोयलो असं बघा. सगळ्यात मोठं या असा ह्यो फिश मर्चंट म्हणजे एजंट असा. त्याच्याकडे स्प्रॉन्ज असतात, सुरमई असतात. मोठे 20-30 किलोचे मासे कापता ह्यो आणि वाटे करून विकता. 700 रुपयापासून 800 रुपयापर्यंत वाटे असतात. आज काय असा सुरमई महाग झाली आज. हां 1000 रुपये किलो. हो. त्याच्यामुळे सुरमई नाही आज मार्केटमध्ये. कटिंगसाठी 450 रुपये किलो. 450 नाही रुपये असा संपत इलेली असा. टप खाली आलेले असं ते बघा. बोंबील पण तुमका गावाक शकता. हा आजचा मार्केट या स्प्रॉन्जचा असा. तुमका सगळीकडे स्प्रॉन्ज दिसतली असं. सगळीकडे तुमका चिंगू दिसतली. ताजे बांगडे होते एकदम मस्त पैकी. 200 रुपये किलो. निकाऱ्यात भाजून खाऊ शकतात ना चकण्यासाठी. स्नॅक्स साठी तुम्ही निकाऱ्यात भाजून खाऊ शकता. 450 रुपये किलो. आणि मग हे कसे बांगडे 200 रुपये किलो. 200 रुपये फक्त. भरपूर 10 बांगडे 200 रुपये. 450 रुपये किलो. सुरमई, पापलेट, सरंगा आणि माकली असं. सुरमई 800 रुपये किलो. पापलेट 1100 रुपये. हलवा 500. बांगडा 250. माकून 300. हे जे बांगडे आहेत ना मोठे निकाऱ्यात भाजूचे ते कसे आहेत? 250 रुपये किलो. 250 रुपये 5-6 किलो. येतात किलो. पर्सिनचे असतात ना ते. पर्सन नेटचे असतात ते. एकदम डीप समुद्रातले होते. खोल समुद्रातले मोठा बांगडा आहे. मोठं बांगडो आहे एकदम. राणीची आई मासे बघा. सुरमई असं, सौंदर्य असं, त्याच्यानंतर सरमुटली असं. हे बघ मोठी त्याच्यानंतर ती छोटी सरमुटली असं. एका स्क्विड म्हणतात त्याची भाजी करतात, त्याची चिली पण करतात.
2-4 प्रकारचे करतात ह्या स्वीटचे. आणि ही प्रॉन्स असा, छोटी सुरमई असा 2-2.5 किलोची आहे ना ही, 2-2.5 किलोची असा. ही दोघात तुम्ही घेऊ शकता. आता दर सांग. 800 रुपये किलो सुरमई हलवा 500 रुपये किलो आणि मोठे 800 रुपये. हे 800 रुपये किलो असेल. पापलेट 1500. काय पापलेट ना, काळा पापलेट आहे बघा, 1500 रुपये किलो, चांगला. आणि त्याच्यानंतर खापरा पापलेट म्हणतात ते का. हे सरंगे असत. सरंगे किती रुपये? सरंगे कसे म्हटलं मोठे? 800 रुपये किलो. रांडीकडे येईल असतं तुम्ही मासे नक्की घ्यावा. मोठे मोठे हे बघा सरंगे असत. हे बघा आकार बघा केवढा होतो. 150 रुपये किलो. 150, 180 रुपये किलो. टायनी हे बघा भाजी करतं त्याची. 150. ही खाऊ एकदम 150 रुपये किलो. ही सॉफ्ट असा. 180. 150 रुपये बघ, खाऊ बरी लागतं. आणि ही 150 रुपये लगाए. 150 में ही चालू असेल. 450 रुपये किलो. 450. मोठी ही चालू चिंगू असा 450 रुपये किलो. 180 रुपये किलो. खावाल्यानं आपण आता पलोन घेतलेली आहे. पलोन हा ना होती पालोल 150 रुपये किलो. 150 रुपये किलोची घेतली. खाऊ बरी लागता, नरम असता खाऊ. फ्रेम मध्ये दिसता तो सरंगोचा. सरंग्याचो आजचो रेट 800 रुपये किलो असा. हो तो किती किलोचा असतो लोक? 2 किलोचा. जवळजवळ 1600 रुपयाचा सरंगो असा. हे बघ मोठे ह्या असले ना तुकडे, हे बघ 2-2 केलेले. दिलेली गावाल्यानू हे का पहिल्या भाषेत काळा पापलेट पण म्हणतात. सरंग्या मोठं सरंगो असलं तर. मोठा असला का ह्याचे तुकडे हे बघा अर्धे अर्धे करूचे लागतात. हॅलो म्हणतात ब्लॅक पॉम्पलेट मिळतात. सुरमई, मांदेली, बोंबील, पापलेट, कोकरी, सरंगे, समुद्रातले कुर्ले म्हणजे फेटा, कर्ली, हॅमरेड शार्क म्हणजे मोरी, त्याच्यानंतर पापलेट. परत मावशी दर सांग. बोंबीलचं 100 रुपये. 100 रुपये वाटा. 200 रुपये वाटा बोंबील. मांदेली 100 रुपये. 100 रुपये मांदेली. 800 रुपये किलो. 800 रुपये किलो सुरमई. 1000ची 1 किलो. 1000ची 1 किलो पापलेट. कोकरी नगावर 300 रुपये कोकरी. सरंगा 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. गावाला मार्केट एकदम भरलेला असा. रेट एवढे काय जास्त नाही, म्हणजे रोजच्या पेक्षा घेऊ शकताच तुम्ही. अजून वेळ असा 31ला तुम्ही घेऊन ठेवा मासे. फ्रीजमध्ये ठेवल्यास तुम्ही नंतर खाऊ शकता. नंतर रेट वाढतो, डबल होऊ शकता ना उद्या 31. आता 10,000 झाले. मग दर दिवशी वाढत हा दर. टोपली आहे बघा रापणीच्या बांगड्याची. मीडियम बांगडा 350 रुपये किलो. आपण सुनील दादाकडून रेटचे अपडेट घेऊया. सुनील आजचे दर काय असं? बांगडो बर्फाचो 700-600. 700 रुपये टोपली. हो मोठ्या साईजचो. फुल साईज. फुल साईज. मोठा बांगडा 700-600. सौंदाळा 1200 पर्यंत 1000. 1200 रुपये. बाकी इकडचं काय आहे लोकल म्हणजे आपलं हैला ट्रॉलिंगचा काय असा? ट्रॉलिंगचं सकाळचं आहे सणाची करली. सणाकी आहे. सणाकी संपली. मोरी नाही. मोरी नाही. मोरी नाही. सणाकी, पापलेट, त्याच्यानंतर सरंगो. सणाची
बारकी पापलेट सरमूळ, बांगडे आणि चावंदाळ, बांगडे समजा चिंगू सगळे आउट ऑफ माल. हो चालू आहे. चिंगू आउट ऑफ मालवण चिंगुणे असा असा बऱ्यापैकी रेट वाढले. रेट वाढले. हो 450 रुपये किलो असं. 300 वरतून डायरेक्ट 450 वर. व्हाईट चिंगू नाही अजिबात नाही. नाही 71ची सध्या चालू. हो पलोन आणि टायनी बारकी भाजी आटे. काय नाही काय ते 150 पासून 200-250. हो ती बरी असं. ठीक आहे आम्ही घेतलो 150 रुपये किलो. खाऊ बरी ना पलोन. कावाल्यान फ्रेम बघता रिबन फिश असा. बळा बळा बोलतो. बळा म्हणतात हैल्या भाषेत एका बळ म्हणतात. खाऊक बरं असतं. त्यांका लागता. चॅनलचं नाव सांगा. आमच्या चॅनलचं नाव स्वराज्य एंटरटेनमेंट चारू पांजरी. रेवडीचे सुपुत्र. धन्यवाद. आणि आता जे माझा व्हिडिओ करतायत त्यांचे पण व्हिडिओ भारी असतात. त्यांना लाईक करा. आणि आपला मराठी माणूस आहे जो मालवणी माणूस आहे आणि हडीचे आहेत हे मुख्य आहे. हडीगाव आणि हे रेवडीचे जरा अलीकडे. आम्ही रेवडीचे कलाकारांची भूमी. घेतलास ती मोठी आहे त्याच्यापेक्षा जरा बघ. 1 किलो 700 ग्रॅम. तुम्हाला किती किलोची पाहिजे? 2 किलो एकदम ताजे. कापून पैसे दे काही टेन्शन नाही. हां बॉक्स भेटणार ना. बॉक्स नाही खाली वाटते. 1000 रुपये. 1000 रुपये किलो. किती किलोचे नग? आता 2.5 किलो. 2.5-5 किलो. ही केवढी आहे? 300. 300. अडीच. 2-2.5 किलोची दिसते. किती 4-4.5 किलो. ही रात्रीच्या फिशिंगची आहेत ना भाऊ? भाऊ का दाखव. तुझ्याकडे काय आहे? सुरमई. आणि सरगोन आहे आज. सुरमई फक्त आज फक्त सुरमईच गावली. आणि बांगडा. ओके. गाववाल्यानो जर तुम्ही चिंगूळ म्हणजे स्प्रॉन्ज जर घेतलास तर या ठिकाणी तुमका मावशे बसलेले असते ते सोलून देऊ शकतो. सोलूचो मावशे दर काय असता की 1 किलो जर 1 किलोचा दर काय साधारण? कसं गो 1 किलोचा दर 30 रुपये. सोलूचं 30 रुपये ना. 400 रुपये. हां हो ती 400-450 रुपये मोठी. ही आता जरा कमी असा मिडियम असा 400 रुपये. मोठी 450 रुपये असा. तुमका जर स्वच्छ करूची असली तर 30 रुपये किलो प्रमाणे स्वच्छ करतो हे मावशे. म्हणजे घराकडे येऊन त्रास काढूची गरज नाही. हयत तुम्ही सुटी करून घेऊ शकता. बांगड्याचो रेट 600 रुपये 700 रुपये मोठ्या. आणि बारके जे असत मिडियम आमटेचे ते 350 रुपये टोपली. हे बांगडे सुद्धा तुम्ही या ठिकाणी असे स्वच्छ करून घेऊ शकतात पार्टीसाठी 30 किलोचा दर काय मावशे सुटी करूचो? 30 रुपये किलो तुम्ही या ठिकाणी सुटी करून घेऊ शकता. 5 किलो झाले बांगडे सुटी करूचे तर 150 रुपये होते. समोर फ्रेममध्ये दिसतं दादा आणि वहिनी ते मोठे मोठे फिश कापतात. जर तुमका कॉस्टली मासो घेतला तर तुमका यांच्याकडेच कापूचो लागतो कारण त्यांचा सराव असा. बघू शकता किती सफाईन कापतात. यांचे सूर्य जे असतात ते धारदार असतात. रोज हे धार लावतात सूर्यांका. तुमका बरोबर जेवढे नग होय तेवढे बारीक एकदम नग काढून देते. तुमचं नुकसान होतं ना. सुटी करूचो दर काय किलोचं ना. किलो मागे 30 रुपये किलो असा दर. सर्वसाधारण एकच असा. या दादानी आणि या घेतले सुरमई कशी घेतला किलो? 1000 रुपये किलो. काय करू होय ना त्याला पहिली हॉटेलची घरातली मोठे मोठे सुरमई कट करून घेतो. हे पैसे सगळे मोजून एजंटाक देऊचे लागतात. 4355. लोकांका वाटतं हे पैसे आपले असत पण तसा नसता. मोजून आम्ही लोकांना वाटतो असे वाटून टाकता. वाटू तर संपलो रे. सगळा सरला आता निवाला आता काय ना.
रवले ते खिशातच जातात सगळे. सांगा सेम काकी कुर्ल्याचे दर सांग. 800 रुपये 800 रुपये असत म्हणजे जाई ना ती जाळी पुरी पुरी 7-8 कुर्ले होत 7-8 कुर्ले होत. पण ते चांगले एकदम भरीव. एकदम भरी. आता मी पुरा मार्केट फिरलोय कोणाकडेच कुर्ले गावाक नाही. कोणाकडे नाही माझ्यावर असं महाग असतात त्यांनी कोण हा कोण देणत नाही. तू ठेवतं मी ठेवते. हॅलो बरोबर. हे बघा हॅलो फक्त या मावशीकडे तुमका कुर्ले गावतले बघ. मोठी साईज हा भरपूर. ही बघा केवढी कुर्ली आहे ती बघा. ही बघ कोण ही बोलतो बघ. माझ्या हाता एवढी मोठी साईज असल्यामुळे ती 800 रुपये जाई असं. काय 100 रुपयाने एक कुर्ली गावता. अख्खी तुम्ही बाजूक शकता निकाऱ्यात. दादा पण तुमका सुट्टी करून देऊ शकता. हे बघा सुट्टी करून देतो हे की नाही. सेवा गावतली तुमका बाहेर देऊकत असं काही नाही. तुम्ही घेतलात हे बघ लिलावाच्या अगदी पहिलंच बसतं बघा. मार्केटात मध्यभागी एकदम 13 नंबर गाल्यावर 13 नंबर गाले. देवाची पूजा बिजा करून घ्या तेव्हा बघायचं. शूटिंग आहे काय आम्हाला पण घ्या. कैसून निला आम्ही पुण्यावरून आलो. काय काय घेतला. आता कोळमी घेतला. कोळंबी घेतला आणि आज सुरमई घ्यायची. सुरमई घ्यायची आहे. सुरमई 800 रुपये किलो असा आणि फ्रेश सुरमई 1000 रुपये. तो 20ला लागली आता टाकले नाही. फ्रेश ओळखायची कशी. उघडून बघायचा त्याचा कल्ले असतं ते उडून लाल दिसते. लाल नंतर कलर चेंज होऊ लागलो ना तो लाल असा बघा. तो लाल असतो तो कलर चेंज झालो ना की समजायचा जरा त्या काय ह्या झाला म्हणजे एक दिवस लॅटर जा 1 डे लॅटरची काही नाही. त्याला सगळी पॅकिंग करू पुन्हा होय आता देणार करायला. 350-400 रुपयात करून देतात. आमटी फिश फ्राय ते बरं मस्तपैकी. आपली सुरमई आपण भरपूर खायची. चला 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 थँक्यू. आपले सबस्क्रायबर असं कामली दादा आणि वहिनी पण असं सुट्टी असतात सॅटर्डे संडे. त्याचं काय घेतला कोळमी. ती आमच्यावर किती बघ मालवणची जी हुशार लोक असत ती आपल्या वहीती देतात. आम्ही सुद्धा पलवूनच घेतलेली असतात. हे बघा कारण ही नरम असतं आणि आमटी मस्त होता. याची सारबारा होता खाऊक बरी लागतं नरम एकदम. चला भांडवळ झाले. भांडवळ आता पावसात पुढच्या वर्षी भांडवळे असत आम्हीच नाहीच झालो भांडवळ. मांडव काढून नाहीच आलं तू वाढवलं मारे धंदो ह्या का. बांगडे खवळे कवळे नाही ते पेढी येते. पेढी आहे मोठी पेढी आहे. टिपको आहे याच्यावर पण तो काय टिपको हो तो तीळ असता ना तो. तीळवाले बांगडे होते म्हणजे एकच तीळ असतात तीळवाले हे. हो येवा 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 लावानी गाव झाली. येवा 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 50 रुपये 50 ओनली 50 रुपीज. ओनली 50 रुपीज बघा येवा 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 बांगडा 50 रुपये. वाटा लावला मोठा बांगडा वाटा लावला मोठा. या 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 गावाला बीचवर येईल असते तुम्ही नाश्त्याची सगळी सोय केलेली आहे. वहिनी काय काय इडली आहे आंबोळी आहे घावन आहे उकडीचे मोदक आहेत. सकाळी किती वाजता उघडता. 7:30 साडेसात 7:30 पासून तुमका नाश्ता अवेलेबल असतं. हे बघा या ठिकाणी सगळेजण खातो. आम्ही पण खाल्लो मग अशी चहा पिलेलं. कुठून आलात. नागपूरचे आहे ते. विदर्भ ना. नागपूर म्हणजे विदर्भ. ही तिरपा असत ही आमटेसाठी बघा सोललेली आणि कोकम पण असं छोटी छोटी. कोकमाचा कसा 100 रुपये. 100 रुपये किती आता ना ग्रॅम किती असं 500 रुपये किलो. 500 रुपये किलो असा. आणि तिरपा 20 रुपये पेंडी आणि पाकिट या सुकवलेला 50 रुपये. मेथी असं मुळे असं बसायची. मोदक 25 रुपये. 25 किती 25 एक मोदक असतो लो. त्या नारळ मागत बाबा 50 40 आणि 50 नारळ मग 25 निघतलो. 25 मोदक आणि घेऊन चटणी. गरम गरम वडे बाम सरले हो. मार्केटच्या बरोबर असू दे. थंडी लागा होती पाटपट्टी इली त्याच्यामुळे बोकार बांधले त्यांच्यानी. काही नाही सगळेच बांधतात. कानटोपरी वगैरे घालतात आताचे. शिरो असा शिरो बामगोळे थोडेसे रवले. आता लवकर येऊ काय का बरोबर.
आणि काय वडापाव, कायलीत वडे, कायलीत वडे, मिरची तोंडात खायची आणि लाल चटणी बघ, लसूण चटणी बघ. हो, तुमका ते उन्हात कंटाळलं तुम्ही हय येऊ शकता. हा मार्केटाच्या बाजूक सगळी लाईनी जशी बसलेली असते ती बघा. आता खाली पण आता थोड्या वेळाने येतली ती बघा. या ठिकाणी तुम्ही सुटी करू शकता. या ठिकाणचा दर पण तोच असा 30 रुपये किलो. म्हणजे साधारण एक जर वाटो घेतलास तुम्ही तर साधारण तुमका 20-30 रुपये देऊ हवे. पण कटकट नाही, घरात कचरो होणार नाही. हयसून स्वच्छ करून नेला का बरं पडतं. धुले का भाजले, आमटी केली ही आता ही आता दुकान लावतले. ये सुनील थंयला गेलं, थंय सुटी केलं डायरेक्ट दिलं घराकडसून. पर्यटक असतील आज ना घराकडे तुझ्या. भरले सगळे रूम फुल सगळ्यांचे ह्या असत ना मावशी आमचे सगळ्यांचे आता ह्या केलेले आहेत का पर्यटनाचे रूम केलेले असत. तुमका जर खयच सुरमय गावाक नाही तर या मायकडे कायम कायमची वर्षाच्या 12 महिने सुरमय गावतली तुकडे. सकाळची तुमका संध्याकाळचा नाही गाव संध्याकाळची ही दोघा तुमका गावतली. होय कायम. आणि कधी कधी मोडूचो पण असतं ना. म्हणजे हा तुमका अख्खी सुरमय घेऊ कशी काय नाही. तुम्ही एक तुकडी घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 4 घेऊ शकता. हो हो साधारण 150-200 रुपये एक तुकडी असता मोठी. ही मोठी 2च्या ना, हे 5चे 3. हे बघा केवढी तुकडी आहे ती बघा. 200 रुपये. किती तुकडी आहे ती बघा. खाल्यासारखी वाटली. एकाचे 2 होतले. माय शेवटची माशी कापणारी आहे. त्याच्यानंतर एक माय असता आणि थंय दादा असता. किती स्वच्छ करतो सुटी ते बघा. एकदम धुवून बिवून व्यवस्थित पोटातला सगळं काढून एकदम स्वच्छ. म्हणजे आपल्याक पण येवतं ना इतकी प्रोफेशनल असतं. त्याच्यामुळे तुम्ही थंय जर तुमका उन्हात कंटाळलं तर तुम्ही हय यायचा पुऱ्या मार्केटात. ज्याच्याकडे मासे कमी असेल ती सुटी करून घेतली. भांडाची अजिबात नाही. हय भांडत नाही मालवणात. अयो पीटर हय सुद्धा देऊ शकता. पीटरचं शेवटचं दुकानाचा फिश कटिंगचा. आता थोड्या वेळाने येतील त्याच्याकडे मासे. आता घेतात लोक. आता आपण मार्केटाच्या फ्रंटला इलेले असं कालवा वगैरे तुमका गावतली ती बघा. ती सकाळची कालवा असते ती बघा. त्याच्यानंतर मुळे हे तिसरे म्हणतात ते हे. याचा तुम्ही टिकला करू शकता, भाजी करू शकता. आणि किरकोळ तर तुमका चांगले फ्रेश हय दोन्ही बाजू असतात. या ठिकाणी हय मग एक मावशी असता आमच्यानी हय ताई असता. हे बघा फ्रेश साऊंड आहे एकदम. या दोघवल्याकडे तुमका ताजे मासे गावतील. उन्हात वगैरे रवाची गरज नाही आणि बघूची गरज नाही. डायरेक्ट घ्यायचं आणि हय मार्केटच्या समोर मासे घ्यायचे बिंदास. कायमचे फ्रेश मासे असतात. आजच्या व्हिडिओत तुमका फिश लिलाव दाखवलेलो असा. माशाचे दर दाखवलेले असत सगळे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ आवडलो तुमका तर एक लाईक नक्की करा.